अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रावणातल्या या पवित्र महिन्यात आज आपण चाललो आहोत श्री क्षेत्र गाणगापुरामध्ये. चला तर मग या व्हिडिओमध्ये लेटेस्ट अपडेट आणि काही महत्त्वाची माहिती आपण कव्हर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. इझी बाईट्स मराठीमध्ये मी तुमची होस्ट निमिषा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. गाणगापूरला जाण्यासाठी उद्यान एक्सप्रेस ही सर्वोत्तम आहे, कारण ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कल्याण, पुणे सारख्या प्रमुख स्थानकांवर थांबते. श्रावण महिना असल्यामुळे निसर्गाने जणू अगदी छान हिरवी शालच पांघरली होती. डोंगराच्या कुशीतून लहान मोठे धबधबे दृष्टीस पडत होते. किती छान ना. दुधनी स्टेशन गेल्यानंतर काही पवनचक्क्या सुद्धा पाहायला मिळाल्या. त्यातली ही मोठी एक जी अगदीच जवळ होती. 9.5 तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही गाणगापूर स्टेशनवर पोचलो. स्टेशनवरनं बाहेर पडल्यानंतर आपल्याला काही प्रायव्हेट टॅक्सीज, शेअर टॅक्सीज किंवा रिक्षा पाहायला मिळतात. गाणगापूर स्टेशन ते मंदिरापर्यंत जाण्यासाठी ऑटो रिक्षावाले 60 रुपये प्रत्येकी दर असा लावतात. गाणगापूर हे छोटं गाव असल्यामुळे बऱ्याचदा इकडे UPI किंवा Google Pay चालत नाही, त्यामुळे इकडे कॅश ठेवणं आवश्यक आहे. आम्ही हॉटेल अशोका ग्रँडमध्ये थांबायचं ठरवलं, कारण हे मुख्य चौकापासून, ST स्टँडपासनं आणि मंदिरापासनं खूपच जवळ आहे. पूर्वीपेक्षा आत्ता गाणगापूरमध्ये राहण्याच्या खूप चांगल्या सोयी झालेल्या आहेत. आम्ही या हॉटेलमध्ये 1 दिवसासाठी थांबणार होतो. इकडे आम्हाला सुंदर अशी दत्तप्रभूंची मूर्तीसुद्धा पाहायला मिळाली. आणि ही होती आमची रूम, ज्याला मी 9/10 रेट करीन. सो आता वाजलेले आहेत 7:30. आता पालखी सोहळा जो असतो तो चालू होतो 8 ते 8:15च्या दरम्यान. आता हॉटेलपासनं मंदिर जे आहे ते 6 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो आपण पटापट निघूया, सो दॅट आपल्याला जी पालखी सोहळा आहे जो सगळ्यात महत्त्वपूर्ण असतो आणि तो अनुभवलाच पाहिजे प्रत्येकाने, तो आज आपल्याला बघता येईल. चला तर मग पटापट. भजन आणि पालखीची तयारी सुरू झाली होती. इकडे पालखी सोहळा 8 ते 8:15च्या दरम्यान चालू होतो. पूर्ण अवतार आहेत. माधुकरी मागणे हे इथे महत्त्वाची प्रथा आहे. ती दुपारी 12 वाजल्यापूर्वीच करावी, त्यानंतर कोणी भिक्षा देत नाही. गाभाऱ्याला दरवाजा नसून चांदीच्या जरोक्यातून दर्शन घ्यावे लागते. पादुकांना अष्टगंधाचं आणि केशराचं लेपन केलं जातं. या निर्गुण पादुका आहेत, ज्या निराकार आहेत. ह्याच्यावर जलाचा अभिषेक होत नाही, तसंच भाविकांना ह्याला स्पर्श देखील करता येत नाही. येथे कुत्र्यांना मारू किंवा हकलवू नका, कारण त्यांना दत्त महाराजांचे श्वान मानलं जातं. श्री गुरुदेव दत्त. आता आपलं छानपणे दर्शन झालेलं आहे. सो आता आपण जाणार आहोत संगम पॉईंटवर. तिथे जाण्यासाठी रिक्षा आहेत, ज्या 30 रुपीज पर पर्सननी आपल्याला तिथे सोडतात. ते वॉकेबल डिस्टन्स नाही आहे, कारण तिथे पोचायला 3 किलोमीटर लागतं. सो आपण डायरेक्टली आता रिक्षानी संगमावर जाऊया. चला तर मग. या वृक्षात दत्तगुरूंचा व त्यांच्या निर्गुण पादुकांचा वास असतो. औदुंबर वृक्षाखाली बसून जप केल्यास किंवा गुरुचरित्राचं पारायण केल्यास अनंत कोटी पुण्य मिळते. पुढे आपण संगम मंदिर बघायला निघालो. लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.